राज कपोतासन ते सादर करत आहेत वृंदा धुमाळ, आर्या भोजने, आराध्य सूर्यवंशी, वेदांत पाटील, विराज आंबोकर, विराज सूर्यवंशी। कपोत म्हणजे कबूतर। यानंतर धनुरासन जे सादर करत आहेत पूर्वी दाते, वृंदा धुमाळ, प्रियांशु शहा, वेदांत पाटील। हे आसन केल्यानंतर शरीराचा आकार धनुष्यासारखा दिसतो, म्हणून यास धनुरासन असे म्हणतात। पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते, मांडीतील हाडे लवचिक होण्यास मदत होते। एक पाद शीर्षासन त्याचे फायदेही खूप आहेत। ही एक संस्कृत संज्ञा आहे ज्यामध्ये एक म्हणजे एक पद म्हणजे पाय, शीर्ष म्हणजे डोके आणि आसन याचा आकार कासवाप्रमाणे दिसत असल्याने याला कुर्मासन असे म्हणतात। याचे फायदेही आहेत। पाठीचा कणा मजबूत होतो। बैठे खेळ किंवा बुद्धिबळ, कॅरम यासारख्या खेळात मनाची एकाग्रता वाढवण्यास त्यास आसनाची मदत होते। सर्व आसनांचा राजा असे म्हटले जाते। हे आसन करण्याचे फायदेही आहेत। शीर्षासन केल्यामुळे मेंदूमध्ये ब्लड सर्क्युलेट करते, पिट्युटरी आणि पायनल ग्रंथीचे स्राव नियंत्रित करते। आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी श्री निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे योगासनाचे प्रकार सादर केलेले आहेत। त्यासाठी निकम सर आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत।